हे सरकार जवळपास न्यायालयातून आल्यासारखंच आहे। त्याच्यामुळे यांना देखील न्यायालय चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे, न्यायालयात काय काय करावं लागतं, कशी कशी बाजू मांडावी लागते, त्यामुळे त्याचा उपयोग त्यांनी करावा व आम्हाला न्याय द्यावा। आम्ही पालक म्हणून सरकारकडेच जाणार। राज्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, राज्यामध्ये नवीन सरकार आलेलं आहे आणि इथेच सरकार आलं आहे ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये आरक्षण दिलं होतं। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि मराठा उपसमितीचे सदस्य म्हणून एकनाथ शिंदे साहेब होते। त्यांना आमचे प्रश्न चांगले माहिती आहे। आम्हाला कल्पना आहे की सरकार आल्याला लगेच त्यांनी निर्णय घ्यावा, काही त्यांना वेळ दिला पाहिजे। परंतु प्रामुख्याने दोन गोष्टींसाठी आज मी आपल्यासमोर आलो आहे। एक की मराठा आरक्षण माननीय सुप्रीम कोर्टामध्ये स्थगित झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी करणं अपेक्षित होतं, त्या दुर्दैवाने मागच्या 2 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात आल्या नाही। त्या दोन गोष्टी तात्काळ राज्य सरकारने कराव्या व आरक्षण मिळेपर्यंत हातात असलेल्या गोष्टी ह्या राज्य सरकारने तात्काळ आम्हाला द्याव्या। तर प्रामुख्याने आपल्याला सांगतो की आरक्षण तुम्हीच दिले, तुम्हीच ते टिकवा, अशी मागणी आज मराठा तरुणांची आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण स्थगित केल्यानंतर, रद्द केल्यानंतर जे काही फाइंडिंग दिल्या होत्या, त्या फाइंडिंग आजही अस्तित्वात आहेत। ते प्रश्न तसेच पेंडिंग आहे। एखादा निर्णय सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस रद्द करतो तर अशी अपेक्षा असते की जर नव्याने प्रक्रिया सुरू करायची तर त्याच्यासाठी कायदेशीर पावलं उचलली पाहिजे। तर राज्य सरकारच्या वतीने 2 अपेक्षा ज्या आहेत, एक राज्य सरकारने तात्काळ मागास आयोग गठीत करावा किंवा सध्या स्थित असलेल्या मागास आयोगामध्ये एक उपसमिती गठीत करावी। मागच्या काळामध्ये ज्यांनी अहवाल बनवला होता असे 5 तज्ज्ञ सदस्य त्याच्यामध्ये घ्यावे। उपसमितीला संविधानिक दर्जा द्यावा, म्हणजे मूळ जे आयोग आहे ते ओबीसीचा अभ्यास करेल व उपसमिती हा मराठा समाजाचा अभ्यास करेल। विशिष्ट कालमर्यादेमध्ये राज्य सरकारने तो अहवाल स्वीकारावा आणि जर मराठा समाजाचा अहवाल सकारात्मक आला, जो की येणारच आहे, तो अहवाल आल्यानंतर राज्य सरकारसमोर 2 पर्याय असतात। आपण बघितलं की फार दिवसापासून ओबीसी आरक्षण जे काही चर्चेत होतं, सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस विविध निर्णयामध्ये 50% मर्यादाचा वारंवार उल्लेख केला, त्या धर्तीवर काही सूचना, काही विनंती आमची राज्य सरकारला आहे। जी विनंती म्हणजे SC रिझर्वेशन, ST रिझर्वेशन हे जसं कंपल्सरी आहे आणि परवा जो काही भांटी आयोग आला आणि भांटी आयोगाने जे काही आकडेवारी त्या ठिकाणी समोर दिली, त्यांनी सांगितलं की ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व किंवा संख्या ही 37% आहे। 37%चे 50% पकडलं तर 18.5% होतं आणि 13 आणि 7 ST SC रिझर्वेशन जर पकडलं तर 38.5% होतं। 50%च्या मर्यादाचा विषय जर समोर आला तर या 38.5 दिल्यानंतर 12% शिल्लक राज्य सरकारच्या हातात आहे। तर राज्य सरकारने ठरवलं, अहवाल सकारात्मक आला तर मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र प्रवर्ग करून किंवा एक वेगळी कॅटेगरी करून मराठा समाजाला 50%च्या आत सामावून घेता येईल। मी पुन्हा एकदा सांगतो, मराठा समाजाची एकच भूमिका होती, कुठल्याही ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण द्या। मागचा इतिहास बघितला तर मराठा समाज मागासलेला आहे, हे सिद्ध झालेलं आहे। राज्यात असलेलं आरक्षण EWS सोडून, कारण EWS आरक्षण हे जाती न्याय नाही आहे, EWS आरक्षण हे वेगळी कॅटेगरी आहे आणि EWS आरक्षण हे 5 न्यायमूर्तींकडे प्रलंबित आहे। त्याचा जो निर्णय लागेल तो लागेल। 50%च्या आत देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। दुसरा एक पर्याय राज्य सरकारसमोर आहे, हा अहवाल सकारात्मक आल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन त्या ठिकाणी पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये जर व्यवस्थितरित्या राज्य सरकारने बाजू मांडली तर निश्चित रिव्ह्यू पिटिशनमध्ये सुद्धा मिळालेलं 12% आरक्षण हे टिकू शकतं। असे 2 पर्याय आज राज्य सरकारसमोर आहे। त्याचबरोबरीने राज्य सरकारच्या हातात ज्या काही गोष्टी आहे, आमची एक मागणी राहील की मराठा आरक्षणाचा निर्णय लागेपर्यंत KG to PG आरक्षण सर्व खाजगी संस्थांमध्ये, सर्व अनुदानित शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये राज्य सरकारने ते फीसचा बोजा उचलावा। सध्याची परिस्थिती, आता फी भरण्याची परिस्थिती ऐपत कोणाची राहिलेली नाही, त्यामुळे मोफत शिक्षणाची मागणी देखील आम्ही या ठिकाणी करतो। त्याचबरोबरीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याचे अध्यक्ष व संचालक तात्काळ जाहीर करावे।
किमान 500 कोटी रुपये राज्य सरकारने द्यावे. आम्हाला कुठलाही प्रांतवाद करायचा नाही, परंतु बहुतेक याच्यामध्ये प्रबंधक मॅनेजर हे इतर राज्यातले आहेत, त्यांना मराठा तरुणांच्या व्यथा माहीत नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ सूचना करून सर्व लीड बँकेच्या बैठका घेऊन प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेंना टार्गेट देण्यात यावं. तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्यामध्ये जिथे जिथे सक्षम आहे त्या ठिकाणी प्राधान्य देऊन गाव पातळीवर किमान प्रत्येक आठवड्याला 25 युवकांना रोजगार देण्यात यावा. तसंच खानदेशामध्ये व उत्तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काही पतसंस्था सक्षम आहेत, अशा पतसंस्थांचा समावेश देखील राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये करावा. त्याचबरोबरीने सारथी संस्थेचे अध्यक्ष व संचालक जाहीर करावे. सारथी संस्थेमध्ये विशिष्ट निधीची आग्रह आमचा नाही, किमान 3 लाख विद्यार्थ्यांचं प्रत्येक वर्षी उद्दिष्ट राज्य सरकारने जाहीर करावं. मला कुठलाही वाद या ठिकाणी करायचा नाही, परंतु ज्या काही अस्तित्वात असलेल्या संस्था आहे, उदाहरण मग इतर संस्था असेल, त्याच्यामध्ये 1500 2-2 हजार विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ष UPSC व MPSCसाठी प्रोत्साहन दिलं जातं, परंतु सारथीमध्ये 500पेक्षा कमी विद्यार्थ्यांना दिलं जातं. विद्यापीठाने इलिजिबिलिटी दिल्यानंतर 1-1 वर्षानंतर पैसे दिले जातात. विद्यार्थ्यांना आंदोलनं करावी लागतात अभ्यास सोडून, तर तसं न होता तात्काळ ते करण्यात यावं. तिसरी मागणी आमची अशी आहे की सर्व खाजगी संस्थांचा मॅनेजमेंट कोटा तात्काळ राज्य सरकारने स्वतःकडे घ्यावा व गरजू विद्यार्थ्यांना मेरिटप्रमाणे तो वितरित करावा. मराठा समाजाची वसतिगृहाची घोषणा फार वर्षापासून होती आहे, परंतु वसतिगृह बोटावर मोजण्या इतके सुरू झालेले आहे, तर ते वसतिगृह तात्काळ सुरू करण्यात यावे. अशी सर्व मागणी आम्ही राज्य सरकारला करत आहोत आणि लवकरच राज्य सरकारला भेटून अशा प्रकारचं आम्ही निवेदन देणार आहोत. कधी भेट घेणार आहात? शिष्टमंडळ जाणार आहे? या पुढच्या आठवड्यामध्ये शिष्टमंडळ घेऊन आम्ही राज्य सरकारला भेटणार आहोत आणि राज्य सरकारला हे जे काही दोन्ही पर्याय आहेत हे दोन्ही आम्ही राज्य सरकारला सांगणार आहोत. आणि 2च पर्याय आहे. त्याचबरोबरीने 2014 पासून तर आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षणामध्ये जाहिराती काढण्यात आल्या. आज फार दुर्दैवी गोष्ट आहे की एका जागेवर 2 विद्यार्थी क्लेम करताय. EWSचे विद्यार्थी क्लेम करताय, मराठा रिझर्वेशनचे विद्यार्थी क्लेम करताय, दोन्ही विद्यार्थी एकमेकांसमोर न्यायालयामध्ये लढताय. तर ही सर्व भानगड बंद करायची असेल तर आधी संख्या पदनिर्मिती म्हणजे सुपरन्युमरी पद्धतीने राज्य सरकारने कॅबिनेटने हा डिसिजन घ्यावा. मागच्या सरकारने जाता जाता चुकीचा निर्णय घेतला की याला विधेयक मांडायचं, विधानसभेने परवानगी द्यायची, हे काहीही करण्याची गरज नाही. एकटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्षम असता. सुपरन्युमरी म्हणजे त्याला कुठलाच क्रायटेरिया नसतो, कुठल्याही कास्टचा क्रायटेरिया नसतो, कुठलाच क्रायटेरिया नसतो. सुपरन्युमरी असलेले पदं वाढवायचे आणि कशा पद्धतीने मागच्या काळात वाढवल्या गेले याचे उदाहरण आम्ही सरकारला दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ विलंब न करता हे पदं त्यांनी वाढवावे. पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून ही मागणी सरकारकडे करू. वर्षभरामध्ये या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीची सरकार होती त्यावेळेस तुम्ही या कुठल्याही मुद्द्यावर फारसं लक्ष दिलं नाही आणि या संदर्भातली मागणी आज जसं तुम्ही प्रकर्षानं सांगताय की अशाचे मुद्दे आत्ताच नवं सरकार झाल्यानंतर आणि विशेष म्हणजे फडणवीस हे सत्तेवर आल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणाच्या संदर्भात हे करताय. आपल्याला मी कल्पना देऊ इच्छितो की वेळोवेळी वारंवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांना देखील भेटून अशाच पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं. खरं तर माझ्यासारख्याला अशी अपेक्षा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व काँग्रेस एकत्र आल्यानंतर, कारण त्याच्यामध्ये मॅक्झिमम नेते मराठा समाजाचे आहे, मॅक्झिमम नेते मोठे संस्थानिक आहेत. माझा जन्मही झाला नव्हता त्यावेळेसपासून त्यांचे कोर्ट मॅटर चालता आणि विशेषतः हे राज्य सरकार न्यायालयातून आलं होतं, न्यायालयातून ते गेलं. न्यायालयातून आणण्यासाठी जो प्रयत्न महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला होता त्याचा 1% देखील प्रयत्न मराठा आरक्षणासाठी झाला नाही. ही सूर्यप्रकाशा एवढी स्वच्छ गोष्ट आहे. आणि राहिला मागणीचा विषय, तर सातत्याने आम्ही मागणी करत होतो, परंतु आमचं दुर्दैव आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीस साहेब आल्यानंतरच का मागणी, तर मला आठवण करून द्यायची, त्यांनीच आरक्षण दिलं होतं, ते हायकोर्टात टिकलं, ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. ज्यामुळे ज्यांनी दिलं त्याच्याकडे प्लॅनिंग असेल देताना, त्यामुळे जास्त आमचा हक्क आहे म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो. शरद पवारांना भेटले होता, काही फायदा झाला नाही का? पवार साहेबांना मी 4-5 वेळेस भेटलो. आता परवा देखील भेटून त्यांना सविस्तर निवेदन दिलं.
त्यांनाही आग्रह धरला, विनंती केली की सरकार असताना कुठलंही पाऊल उचलण्यात आलं नाही. परंतु आता विरोधी पक्षात का होईना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मराठा आरक्षणाच्या बाजूने न्यायालयात असेल किंवा न्यायालयाच्या बाहेरचे निर्णय असेल ते घेण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केलेली आहे. निवेदन दिलेलं आहे, वाट बघतोय त्यांच्या काय निर्णय त्याच्यावर होतो. या सरकारला किती वेळ देताय या सगळ्या मागण्यांसाठी आणि त्यानंतर पुढची दिशा काय? हे बघा, वेळ देण्याच्या व्यतिरिक्त ह्या सरकारला प्रश्न माहिती आहे. त्यांच्याकडं विधी तज्ज्ञांची फौज आहे. वेगवेगळे ज्यावेळेस सरकारला गरज पडते विधी तज्ज्ञ सल्ला देतात. त्यांनी तात्काळ करावं. वेळ देण्यापेक्षा हे सर्व निर्णय एका कॅबिनेट मीटिंगपुरतेच मर्यादित आहे. एकाच बैठकीमध्ये त्यांनी उपसमिती किंवा नवीन आयोग नेमावा. अभ्यासासाठी 2 महिन्याचा 15 दिवसाचा कालावधी द्यावा. त्याचबरोबरीने अण्णासाहेब पाटील महामंडळ सारथी 2014 ते आजपर्यंत पदनिर्मिती हे जे काही प्रश्न आहेत मॅनेजमेंटचा कोटा ते एका परिपत्रकामध्ये होऊ शकतो. त्यामुळे वेळ देण्याची गरज नाही. त्यांना माहिती त्यांनी तात्काळ करावं. प्रमुख मागणी आमची एकच आहे की तात्काळ याच्यावर निर्णय घ्यावा, पावलं उचलावी, अभ्यास सुरू करावा, सकारात्मक अहवाल घ्यावा. तो आल्यानंतर 2 पर्याय आहे. आज राज्यामध्ये कुठल्याही ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता जो अहवाल न्यायालयामध्ये सादर केलेला आहे, जे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये 12% आरक्षण राज्य सरकारकडे शिल्लक आहे. म्हणजेच 50%चे मर्यादाचा प्रश्न उपस्थित होत नाही. दुसरा पर्याय, राज्य सरकारने जे आरक्षण दिलं होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशनमध्ये मी स्वतः गेलेलो आहे, सरकार गेलेलं आहे, आमची पिटिशन पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकारने मागणी करावी व तिथं माहिती द्यावी. असा अहवाल आलेला आहे. कदाचित कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना 3 फाउंडिंग दिले होते. मतांतर होतं. काही न्यायमूर्तींचं म्हणणं होतं 50%च्या वर जाता येतं का? हो, नाही. त्याच्यामुळे आता 50%चा आतला मर्यादाचा विषय संपुष्टात येऊ शकतो. दुसरा विषय त्यांनी सांगितला होता, हा अहवाल आहे, या अहवालामधले जे फाइंडिंग आहे ते राज्य सरकार प्रतिज्ञापत्र देऊन त्या ठिकाणी सादर करू शकतात. अशा सर्व गोष्टी आता आहे त्या सरकारने मांडाव्या. आणि आज मागणी करायचं कारण असं आहे, त्यांना आम्ही विनंती करतोय की तुम्ही आलेले आहात. मागचं सरकार न्यायालयातून आलं, न्यायालयातून गेलं. हे सरकार जवळपास न्यायालयातून आल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे यांना देखील न्यायालय चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे. न्यायालयात काय काय करावं लागतं, कशी बाजू मांडावी लागते. त्यामुळे त्याचा उपयोग त्यांनी करावा व आम्हाला न्याय द्यावा. आम्ही पालक म्हणून सरकारकडेच जाणार. पण आता तुम्ही पहिलीच मागणी जी केलेली आहे शासकीय निमशासकीय शाळा महाविद्यालयामध्ये KG2 मोफत शिक्षण द्यावं. आता सगळे ॲडमिशन झाले, फीस भरलेले आहेत आणि आता निर्णय सरकार घेईल का? आणि हे सरकार हे बघा, आरक्षण हे काही एका दिवसासाठी एका तासापुरत्या नसतं. ते वर्षानुवर्ष चाललेली प्रक्रिया आहे. घटनेने सांगितल्याप्रमाणे किमान ते 10 वर्षासाठी असतं व ते वाढवायचं तो संसदेला विधानसभेला अधिकार आहे. राहिला फीसचा प्रश्न, मी तुम्हाला आजही सांगतो की प्रत्येक महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये प्रत्येक पालकाचे अर्ज आलेले आहे की आम्ही फी भरू शकत नाही. क्षुल्लक रक्कम फक्त पालक भरू शकता आणि त्यांना शिक्षण मिळणं गरजेचं आहे. तर भरलेली फीस परत मिळेल. अडचण काय? आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारने पालक म्हणून शिक्षणाची जबाबदारी तात्काळ घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांच्यावर मागच्या महाविकास सरकार 2.5 वर्षाच्या काळात असा आरोप केला होता की त्यांच्यामुळेच हे मराठा आरक्षण होत नाही, कारण त्यांनी ज्या काही उगीच नावाला कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आरक्षण दिल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्यामुळे झालं नाही. आणि आता तुम्ही थेट सांगतायत की फडणवीस सरकारनेच त्यावेळेस दिलं होतं, तुम्ही हे करावं. हे बघा, सभागृहामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा मतदान झालं. 100% सदस्यांनी पसंती दिली, अनुमोदन दिलं, पाठिंबा दिला, आरक्षण मिळालं. ते मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं, ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही. मी स्पष्ट भाषेत सांगतो, राजकारण्यांनी या आरक्षणाकडे राजकीय चष्म्यातून बघितलं. महाविकास आघाडी सरकारला गांभीर्य नव्हतं. त्यांना वाटलं हे जर टिकलं तर त्यांना क्रेडिट जाईल. भारतीय जनता पार्टीला वाटलं हे जर टिकलं तर यांना क्रेडिट जाईल. त्याच्यामध्ये आम्ही भरडला गेलो. देणारे आज योगायोगाने पुन्हा खुर्चीवर आलेले आहे. देणाऱ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने दिलं. देणाऱ्यांनी हायकोर्टात देखील टिकवलं, त्यांचे आभार. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये हे टिकवावं किंवा नव्याने 50%च्या आत द्यावं, हे दोन्ही पर्याय सरकारसमोर आहे. जे बलिदान देणारे मराठा होते त्यांना सरकारी नोकरी देणार होते, ST मध्ये काही प्रलंबित होतं, त्यांचं काय झालं, कुठपर्यंत झालं? आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय. त्याच्यामध्ये फार बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच ST महामंडळामध्ये नोकऱ्या मिळाल्या. आणि आपण बघितलं ST महामंडळाचं किती भयानक आंदोलन झालं. ते पगार परवडत नाही म्हणून.
ती पण मागणी आमची सरकार दरबारी आहे की त्यांना इतर महामंडळामध्ये सिडकोसारखे असेल, MIDC असेल, सक्षम महामंडळामध्ये त्यांना वर्ग करून घ्यावं व राहिलेल्यांना नियुक्ती द्यावी, ही मागणी आमची आहेच. ज्या मी जसं म्हटलं त्या सरकारच्या हातात असलेल्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही काही टाईम बाउंड ठेवलेला किंवा महिन्याभरात ते तुम्ही करा किंवा पुढची दिशा आपली काय राहील? हे बघा, आमचं काय म्हणणं आहे की सरकार आता अस्तित्वात आलेलं आहे. तुमच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतो, कळते की ते लवकर कॅबिनेट मंत्री त्यांचं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आमचं सरकारला म्हणणं एवढं राहील की जे निर्णय तुम्ही काही काल परवा निर्णय रद्द करताय, काही नवीन निर्णय घेताय, विधानसभेत सांगताय आम्ही जुने निर्णय रद्द करणार नाही, हे सर्व जे काही चाललं की यामध्येच मराठा समाजाला आपण प्राधान्याने घ्यावं. OBC रिझर्वेशनचा निर्णय, मराठा आरक्षणाचा निर्णय हे फार ज्वलंत विषय आहेत. प्रत्येकजण पाठपुरावा करत आहे. तर सरकारने येणाऱ्या पहिल्या कॅबिनेटमध्ये विस्तार झाल्या याच्यामध्ये निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे. ज्याप्रमाणे OBC आरक्षण टिकावं, सर्व पक्षातले लोक त्यासाठी धडपड करतात राजकीय आरक्षण, त्या प्रमाणात मराठा समाजातील नेते मंडळी सर्व राजकीय पक्षात असतानाही का होत नाही? हे बघा, याच्यामध्ये स्पष्ट बोलायचं ठरलं तर मराठा नेत्यांनी मराठा तरुणांना गृहीत धरलेलं आहे. त्यांचा गैरसमज आहे की हे आपल्या पुढं जाऊ शकत नाही, यांना पर्यायाने आपल्यालाच मतदान करता, त्यामुळे त्यांच्या समोर मतदानाची तुलनामध्ये आमची शून्य लायकी आहे असं त्यांचं मत आहे. आणि परंतु त्यांना वेळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये महत्त्व कळेल की मराठा तरुणांनी अनेक वेळास क्रांती केलेली आहे आणि ती क्रांती पुन्हा होईल. दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की मॅक्झिमम संस्थानिक, मी तर स्पष्ट सांगेल की आपण मागच्या 50 वर्षाचं मंत्रिमंडळ बघितलं, आजोबा, मुलगा, नातू, मग मुलगा, नातू, मग आता नातू मंत्री. तुम्ही विधानसभेचं जर फलक बघितलं, त्याच कुटुंबाच्या अवतीभोवती सत्ता फिरलेली आहे, त्याच कुटुंबाचे आजोबा मंत्री होते, त्याच कुटुंबाचा मुलगा मंत्री आहे आणि त्याच कुटुंबाचा नातू मंत्री. हेच मराठा समाजाचं दुर्दैव आहे. परंतु आज आमच्यासमोर राजकारणापेक्षा शिक्षण, आर्थिक क्रांतीला प्राधान्य आहे. हे आम्ही मिळवू आणि नंतर तिकडे बघू. 6 वर्षापूर्वी जे मोठे मोर्चे काढले त्या मोर्चेची पुन्हा गरज वाटते का? तसं काढायचा विचार आहे का? हे बघा, मोर्चे हे माझ्या भगिनीवर अत्याचार झाला होता कोपर्डीमध्ये, त्याच्यातही आम्ही अजून न्याय मिळवू शकलो नाही. त्याला निषेध म्हणून वृत्ती ठेचण्यासाठी हे मोर्चे होते. दुर्दैवाने आपण बघितलं की महिला संरक्षणाचा प्रश्नही आज तसाच टांगणीवर आहे. मोर्चे हे काय हाऊस म्हणून काढण्यात आले नव्हते, मोर्चे भावना व्यक्त करण्यासाठी केले होते. परंतु मोर्चे काढून आणि पुन्हा लोकांना रस्त्यावर आणून त्यांना वेठीस धरण्यामध्ये काहीच आउटकम नाही आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये भाग घेऊन व राज्य सरकारवर मागणीद्वारे दबाव निर्मिती करूनच आम्हाला न्याय मिळेल. आणि गरज पडली, हे नाही झालं तर अजून भरपूर आमच्याकडे पर्याय, ते एक पर्याय आम्ही निवडू. आमचं सांगणं एवढंच आहे की तुम्ही आलात, तुम्ही काही नवीन नाही आहे, देणारे तुम्हीच होता, टिकवणारे तुम्हीच राहा. निश्चित आम्ही तुमचं अभिनंदन करू. फडणवीस यांच्यावर विश्वास वाटतो का? बघा, मागचे सरकार विश्वास होता, त्याच्या मागचे सरकार विश्वास होता. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. जो चेअरवर बसतो त्यालाच मागणी करायची आहे. एकनाथ शिंदे साहेब मागच्या वेळेस या प्रक्रियेमध्ये होते, आता योगायोगाने ते मुख्यमंत्री झाले, त्यामुळे त्यांनी टिकवावं. ठीक आहे. उपसमितीच्या संदर्भात मागच्या 2.5 वर्षामध्ये बरेच वाद झाले होते. अशोक चव्हाण यांना हटवावं अशा अनेक संघटनांची मागणी होती. आता काय उपसमितीवर कोण असावं असं वाटतं, जेणेकरून जो वेळ देईल, ज्याला प्रश्नाचं गांभीर्य आहे, जो स्वतःच्या व्यापातून वेळ काढू शकतो, ज्याची निर्णय घ्यायची मानसिकता आहे, अशाच व्यक्तींची निवड राज्य सरकारने करावी, ही तर आमची आग्रहाची विनंती आहे. नाही, मंत्रीच असावा का कुठलाही त्रस्त व्यक्ती? ती समिती जी असते ती विधिमंडळामधील असलेल्या मंत्र्यांची समिती आहे, त्याच्यामध्ये मंत्रीच लागेल ना, बाहेरच्या माणसाचा काय संबंध आला? कारण निर्णय मंत्रिमंडळ घेणार, निर्णय विधिमंडळ घेणार, तर त्यांचाच सदस्य लागेल. फक्त तो वैचारिक सक्षम असावा. तो सक्षम आहे म्हणून मंत्री आहे, परंतु वैचारिक पातळी त्यांची मराठा समाजाच्या तरुणांच्या बाजूने असेल, असाच माणूस त्यांनी द्यावा. कोण असावा असं तुमचं काही मानणं कोणी आहे का? असावं, कोण एकनाथ शिंदे यांच्या नावावर बऱ्याच जणांचं मत होतं किंवा त्यांना करावं म्हणून. आता कोण आहे? हे बघा, मुख्यमंत्री मी परत सांगतो, मागच्या 7.5 वर्षामध्ये मराठा समाजाकडे मुख्यमंत्री पद नव्हतं. मराठा तरुणांनी असं सांगितलं का शरद पवार साहेबांना जाऊन की तुम्ही मराठा मुख्यमंत्री द्या किंवा एकनाथ शिंदे साहेबासारखा मराठा मुख्यमंत्री करा? नाही, कारण राजकारणाचा आमचा संबंध नाही. आमचा संबंध शैक्षणिक क्रांती व आर्थिक क्रांतीचा आहे. आम्हाला पायावर उभं राहायचं आहे. त्याच्यामुळे जे कोण मंत्री होतील या 288 सदस्यापैकी, त्यामध्ये जे सक्षम असेल, ज्यांचा वेळ द्यायची तयारी असेल,
जे सर्व प्रक्रिया पार पडू शकतात, ज्यांची इच्छा असेल खालेला समाज वर आणायचा, मागासलेला पुढे आणायचा, अशालाच त्यांनी सरकारने करावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.